बारापाडा आयशा 11 बारापाडा क्रिकेट संघ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत आणि आभारी व्यक्त करतो. कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघ प्रदीप लगेचच आपण क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. आयशा 11 बारापाडा क्रिकेट संघ सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना धोंगड्याचा पाडा विपक्ष बारापाडा या दोन संघामध्ये आणि 4 षटकासाठी आपल्याला 20 मिनिटं दिली जातील. टाइम आलेला असेल आणि 3 ओव्हर आपल्याला 15 मिनिटात फेकायचे आहेत. अन्यथा आपण जर वेळ घेतला तर आपला एक खेळाडू प्राप्ती लाईव्ह या तेजस ढोंगरे पहिला चेंडू टाकण्यास तयार. स्ट्राईकला फलंदाज. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू कटवलाय. खराब क्षेत्ररक्षण. मात्र एकच धाव मिळेल. संघाचं अकाउंट ओपन होईल 1 या धावसंख्येवर. स्ट्राईकला फलंदाज असेल मुशरफ. नॉन स्ट्राईकला असेल अफान. 2 फलंदाज बारापाडा संघाचे. दुसरा चेंडू तयार. तेजस एक रजत खेळून काढलेले चेंडू 1 धाव. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय. 2 चेंडू 2 धावा. चांगली अशी सुरुवात पाहायला मिळते ती बारापाडा संघाची. तिसरे पंच राम पाटील. उद्या पंचांची कामगिरी पाहणार आहेत राम पाटील सर. तिसरा चेंडू टाकण्यास तयार तेजस. पुन्हा एकदा कडून काढले शेवण फडके चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण. फंबलिंग होतय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा बिनबाद अशी धावसंख्या झालेली ती बारापाडा संघाची. चांगली अशी फलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये बारापाडा संघानं 58 धावा चेस केल्या फास्ट षटक. आणि आता स्ट्राईक त्यांच्या समोर संघ असेल तर ढोंगड्याचा पाडा. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे. किती धावा जमवतोय तो पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि फलंदाज रनावर होतोय. अफान हा फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो बारापाडा संघाला. बालाराम बुवा चिंद्रण यांचं. तर नवीन फलंदाज येतोय साबिर दळवी. मागच्या सामन्याचा सामनावीर. चांगली अशी फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. षटकातील 4 चेंडू फेकलेत गोलंदाज तेजस ढोंगरे यानं. 4 धावा खर्च केल्यात. पुढच्या तयार तेजस मारा करेल तर साबिर दळवे.
उंचावरून मारला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि 2 धावा पूर्ण, 2 धावांच्या बरोबरीनं सेफ आहे. 2च धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 6 धावा. 1-6 अशी धावसंख्या झाली ती बारापाडा संघाची. षटकातील शेवटच्या चेंडू तयार आणि एका षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-6. 6 चेंडू 6 धावा. गोपाल शेठ पाडेकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आले. त्यांचं रोशन साई स्पोर्ट चिंद्रण व ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने सहर्ष स्वागत. तसेच या ठिकाणी चिंद्रण गावची ओळख ओम साईराम ऑर्केस्ट्राचे राजा आदेकर यांचे गायक वैयक्तिक पहिलं सांगितलं. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज शेवन फडके. शेवन फडके पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तर स्ट्राईकला फलंदाज असेल अशरफ मुशरफ. स्ट्राईकला फलंदाज असेल मुशरफ. पहिला चेंडू राखण्यास शेवन फडके तयार. पंचांच्या उजव्या इष्टी करून मारा करतोय. चेंडू राखण्यास तयार शेवन फडके. चांगलासा चेंडू, चेंडू ऑफच्या बाहेरून जातो. चेंडू पंचांचा इशारा अवंतरच्या मध्ये संघ जाऊन पोहोचतोय तो 7 धावा. 7 धावा 1-7. पहिला चेंडू शेवन फडके यांनी अवंतर फेकलाय आणि अवंतरच्या मध्ये धावसंख्या जाते ती 7च्या घरात. षटकातील चेंडू राखण्यास तयार शेवन फडके. मुशरफ उंचावरून मारले चेंडू, चेंडू काळी क्षेत्ररक्षक असेल जयेंद्र. कोणतीही चुकी होणार नाही आणि लागेल तर दुसरा धक्का बारापाडा संघाला. मुशरफ बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर चांगलंसं संगीत पाहायला मिळालं. दुसरा धक्का लागलाय तो बारापाडा संघाला 7 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज असेल शाहरिक दलवी. नवीन फलंदाज. गाडीची लाईट बंद करायची आहे. आयोजक आपण लगेच जायचं आहे. लाईट बंद करायला सांगायची आहे. बघा आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला ज्यांनी गाडी पार्क केलेली आहे आणि त्यांचे ग्लास आहे बघा. इथे आपण पाहतो लाईट ऑन आहे. आपल्या जे वाहन आहे त्याची निश्चित स्वरूपात आपण ऑफ करायचे आहे. शेवन फडके चेंडू राखण्यास तयार. स्ट्राईकला फलंदाज असेल शारिक दलवी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय शारिक. आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 2 फलंदाज बाद करतो शेवन फडके. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती धोंगड्याच्या पाडा संघाकडून. चांगलं असं संगीत पाहायला मिळालं. तर ऑन हॅट्रिक वर असेल शेवन फडके. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती शेवन फडके याची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि शेवन फडके या मैदानावर सराव देखील करत असतो.
त्याचाच अनुभव पाहायला मिळतो आपल्याला. श्रवण फडके या गोलंदाजाला या खेळपट्टीचा सराव करायला हा खेळाडू या मैदानावर असतो. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू अवांतर फेकला, मात्र 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले. कुठेतरी अडचणीत सापडला या बारापाडा संघ. डोंगरापाडा संघासमोर 40 ते 45 धावा जमा कराव्या लागतील त्या बारापाडा संघाला, कारण हा एक दादा संघ आहे या MIDC परिसरातला आणि त्याला फाईट करतो तो कर्नाळा विभागातील एक दादा संघ बारापाडा संघ. कटून काढलेला चेंडू स्क्वेअर कट दाखवली आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. चौकार. या 4 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो दुहेरी अंकामध्ये 11 या धावसंख्येवर. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज सिद्धेश गावंड पहिल्या चेंडूवर 400च्या स्ट्राईक रेटने खेळण्याची पसंती करतोय. पुढच्या डॉक्टर श्रवण फडके तयार. रिव्हर्स फटका आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. हा ब्रँडेड षटकार. फलंदाजानं 11 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केले. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. फलंदाज सिद्धेश गावंड या फलंदाजाची. षटकार चौकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. चेंडू टाकण्यास तयार श्रवण. पुन्हा एकदा एकरुस्त घेण्याचा प्रयत्न. पंच लेग बायचा इशारा. या एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 18च्या घरात. षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय गोलंदाज श्रवण फडके. महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 12 धावा खर्च केल्या. साबिर दलवी स्ट्राईकला फलंदाज असेल. एकरोज खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 19 धावा. 3 बाद 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बारापाडा संघाची. बघा नरेश पाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. आई माझी दर्यान फसली नाव ग, एकवीरा आई किनारे लाव ग. त्याची खास त्यामध्ये कलाकाराची भूमिका खऱ्या अर्थाने ज्याने साकारली ते नरेश पाडेकर चिंद्रन व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. वैयक्तिक पहिले सांघिक तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज अक्षय कडू. तर स्ट्राईकला फलंदाज असेल साबिर दळवी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पहिला चेंडू टाकण्यास अक्षय तयार. सन्मान दिलाय आणि राजा आदेकर यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये जे आर्थिक दुसरा चेंडू पाहूया कशा प्रकारे डिलिव्हर करतोय गोलंदाज अक्षय कडू. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. चला स्पीडअप करा. डोंगरापाडा संघ आपल्याला यातून जो संघ जिंकेल त्याला सामना खेळायचा आहे, त्याच्यामुळे स्पीडअप करा. आणि घोड संघ आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. सिद्धेश गावंड चेंडू खेळण्यास तयार. अक्षय कडू
एक धाव गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 21. 3 बाद 21. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केलेत. चला डोंगरापाडा संघ स्पीडअप करायचा आहे. टाइम ऑन आहे आपल्यासाठी, टायमर ऑन आहे. चेंडू अगदीच तयार, उंचावर उमरलेला चेंडू, चेंडू जातो सीमारेषे बाहेर. ब्रँडेड षटकार. पोहोचले ती 27च्या घरात. 3 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय कडू यांची. चांगली अशी फलंदाजी करतोय तो साबिर दलवी. इंजर्ड असताना देखील चांगली अशी फलंदाजी करतो. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. प्रेझेंट तयार. निर्धाव चेंडू जातोय, चांगले गोलंदाज कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय कडू. हा गोलंदाज षटकातील 4 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27च्या घरात. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय तो फलंदाजी करणारा बाडापाडा संघ. बाडापाडा विपक्ष ढोंगरापाडा. चालू असलेला सामना. कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय कडू. निर्धाव चेंडू फेकतोय, मात्र फलंदाजी षटकार मारला, पण बॅक टू बॅक 2 चेंडू त्याला निर्धाव फेकलेत. कमबॅक केलाय गोलंदाजानं. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर सिंगल की डबल की मोठा फटका. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय की फलंदाज षटकार चौकार मारतोय. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यास तयार. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जयेंद्र. चूक होणार नाही. मोठा धक्का लागतोय तो 12 संघाला. साबिर दलवी बॅक टू द बॅट. स्टेसी संपर्क साधावा. वर्तमान लढत आपण पाहतो. एका बाजूला फलंदाजी करत असताना आयशा 11 बारापाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय कुशाल पाटील 11 गावदेवी ढोंगऱ्याचा पाडा. आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच राजाराणी घोड क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये अक्षय कडू यानं 8 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केले. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती अक्षय कडू यांची. गोलंदाज असेल अनिकेत फडके, मागच्या सामन्याचा सामनावीर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक आणि 4 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजानं. चांगली अशी गोलंदाजी केली होती. पाहूया कशा प्रकारे रोखून धरतो या फलंदाजांना. सिद्धेश गावंड या फलंदाजाला 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगलच्या मदतीने खेळतोय हा फलंदाज. चांगल्याशी फलंदाजी केली, मात्र गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, रोखतोय गोलंदाज की फलंदाज. फुलटॉस चेंडू होता, चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. चौकार. घरात पहिल्याच चेंडूवर षटकातील शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाजाला हाणामारी करावी लागेल. शेवटचं षटक हाणामारीच्या षटकाने हाणामारीच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय फलंदाज सिद्धेश गावंडिया. पुन्हा एकदा चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर. षटकार. या 6 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 37 धावा. चांगल्याशी फलंदाजी करतोय तो सिद्धेश गावंड हा फलंदाज. महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली
अनिकेत फडके या गोलंदाजाची मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती. कमबॅक करायला लागेल गोलंदाजाला. जर बारापाडा संघानं या सामन्यामध्ये 45 ते 50 धावा जमवल्या तर कुठेतरी डोकेदुखी ठरेल ती डोंगरेपाडा संघाची. कारण बारापाडा संघाची गोलंदाजी तेवढी चांगली आहे आणि फलंदाजी देखील चांगली आहे. दोन्ही संघ त्याच ताकदीचे. आणि रोशन साहेब खुश खबर, उद्या CPL होणार आहे पहिली मॅच. त्यामुळे आपण ट्रॅक टी शर्ट घालून या सगळ्याही. उद्या CPL पहिली मॅच होणार आहे. पहिली मॅच झाल्यानंतर शो मॅच आहेच आपली. रिवास फटका या 4 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो 41 धावा. दोन्ही संघांना विनंती करतोय. 3 चेंडू फेकलेत गोलंदाज अनिकेत फडके या गोलंदाजानं 14 धावा खर्च केल्यात. कुठेतरी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती डोंगरेपाडा संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यास तयार. स्ट्राईकला फलंदाज असेल सिद्धेश गावंड. चांगली अशी फलंदाजी करतोय सिद्धेश. सिद्धेश तो अनिकेत. पुढच्या चेंडू तयार. अनिकेत कमबॅक करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडू शिल्लक असतील षटकातील. या 2 चेंडूवर किती धावा जमवतो तो फलंदाजी करणारा आयशा 11 बारापाडा संघ. त्यांच्या विरुद्ध खेळते तो स्वर्गीय कुशालदादा गावदेवी ढोंगडे सापडा. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यास तयार अनिकेत ढोंगडे. अनिकेत फडके. वाईटचा इशारा. अवांतरच्या मध्ये संघ जाऊन पोहोचतोय तो 42. 4 बाद 42. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडूवर किती धावा जमवतोय तो फलंदाजी करणारा बारापाडा संघ. किती टार्गेट सेट करतोय. 50 धावा की 50 प्लस होतील. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय सिद्धेश गावंड हा फलंदाज. अनिकेत फडके चेंडू टाकण्यास तयार. आणि फलंदाज बाद होतोय. लेग बायच्या मध्ये 1 धाव मिळते. या एका धावेच्या बरोबर ते संघ जाऊन पोहोचतोय तो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43च्या घरात. 5 बाद 43. षटकातील पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडू. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतो तो फलंदाज सिद्धेश गावंड हा फलंदाज. महागडी गोलंदाजी पाहायला मिळेल अनिकेत फडके या गोलंदाजाची. शेवटचा चेंडू पहिल्या पूर्वार्धात. पाहू शेवटच्या चेंडूवर किती धावा जमवतो तो. फुल टॉच चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पंच रेफर एक नामांकित पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
या 6 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो 49 धावा आणि 50 धावांची गरज असेल ती स्वर्गीय कुशालदादा गावदेव इलेव्हन डोंगरेचा पाडा या संघाला. याच्या पुढचं समालोचन करतील एक खेळणे गावचा एक उत्कृष्ट आवाज लव फडके सर. पाडा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षक रचना त्वरित करून घ्यावी आणि प्रतिस्पर्धी डोंगराचा पाडा सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करावी. चला प्रथमतः फलंदाजी करत असताना आयशा 11 बारापाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी 4 षटकामध्ये 49 धावा कुठून 50 धावांचं एक मोठं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघासमोर उभा केलेला आहे. चला कशा प्रकारे त्या आव्हानाला सामोरे जातात. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी, जास्त वेळ घेऊ नये. थँक्यू व्हेरी मच महागुरु सर. थँक्यू अशोक. चांगली वाणी खतर त्यांच्या माध्यमातून आपल्याला मागील पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं. पूर्ववर्धाचा खेळ संपन्न झाला. पूर्ववर्धाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. टीम आयशा 11 बारापाडा संघ जाऊन पोचला टोटल 49 धावेंवरती आणि 50 धावेंचं लक्ष ठेवलं गेले ते स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराचा पाडा संघासमोर. 24 चेंडू 50 धावेंची गरज. इथून महागड आव्हान इथून चेस करावं लागेल. ते बॅटिंग करत असताना डोंगराच्या पाडा संघाला का धावा डिपेंड करेल 12 टीम हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये नक्कीच राजा राणी घोट संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. राजा राणी घोट संघाला आम्ही विनंती करू की आपण 2 षटकानंतर मात्र व्यासपीठाच्या अगदी जवळ याचे टॉस केलं जाईल. पण या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो लगेच तुम्हाला फाईट बॅक करेल. वेलकम बॅक जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली ते अगदी बॉल बॉयला आपण ऑन स्क्रीन पाहायला मिळते. खरं तर चांगली बॉल बॉयची भूमिका राहिली त्यांच्या माध्यमातून. तेजसला आपण पाहतो अगदी स्लो मोशन मध्ये अगदी प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून त्यांना कॅच केले पहा. तर पंचांचा इशारा येतोय. मॅच ऑन केली जाते. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडू फ्लाइंग स्लिपला खरं ढकलून देण्याचा प्रयत्न. एका धाब्याने अकाउंट ओपन केलं जातं. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सलामीची जोडी अक्षय कडू आणि प्रदीप पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे टीम डोंगरेच्या पाडा संघाकडून. यावेळी देखील बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क चांगला पाहायला मिळाला नाही. धाव फलक स्थिर आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा फलकावरती 1. टोटल 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे प्रहार करणं तेवढंच गरजेचं राहील. अखूट टप्प्याचा चेंडू पटका सजवायचा होता ऑन साईडला आणि तिथे मात्र डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
पंचांचा इशारा येतोय वाईट प्लस आणि तिथून मात्र चेक केलं जाईल. रेफर केलेला आहे थर्ड अंपायरने की रनआउट हा खेळाडू आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. जितू गोंदले सर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय दमदार ऑपरेटिंग कॅमेरावर आपल्याला देखील चांगलं पाहायला मिळालं. क्लॅरिटी विथ क्वालिटी. इस इज नॉट आउट. पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या दोन्ही फलंदाज सेफ असतील त्यामुळे एक धाव जरूर. वाईट प्लस 1 लेग बाईची धाव असेल ती. टोटल धावा 22ची धाव माफ करा. यावेळी शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. 4 रन. दारूची नशा ही लईच न्यारी. थँक्यू व्हेरी मच. डीजे मास्टर अगदी दमदार गीत अधिक गीत ऐकवून खरं तर प्रेक्षकांचं मन मात्र जरूर जिंकतायत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये माहोल बदलण्याचं काम अगदी डीजे मास्टरांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. टोटल 4 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल 7 धावा धाव फलकावरती बिनबाद. यावेळी देखील दिशा दाखवले. क्या बात आहे. सुरेख फटका अगदी कव्हर रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिथे. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. 2 धावा जरूर टीम डोंगरेचा पाडा या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावा फलक पुढे. टोटल 9 धावा धावा फलकावरती. सलामची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कडू आणि प्रदीप पाटील या 2 खेळाडूंना आपण धर्मवीर आणि कर्मवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 50 धावांचं लक्ष आहे. लव इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर डोंगरेचा पाडा टीमला. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर बारापाडा टीमला. इथे स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ऑनसाईडला भिरकावून दिलाय वाईडिश लॉंग ऑनला. खरं तर मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 11 धावा धावा फलकावरती बिनबाद. चांगली सुरुवात. पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ अद्याप पाहायला मिळतोय. यावेळी देखील ऑन साईडला भिरकवायचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट केल्याचा प्रयत्नामध्ये इथे मात्र फेकी देखील चांगली राहिली. बॅकअप चांगला आणि त्यामुळे इथे 1 धाव फक्त मिळेल अशा रीतीनं 50 धावांचा पाठलाग करत असताना धावा फलकावर धावा स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 12 या आकड्यावरती. शिल्लक असतील 18 आणि 38 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना डोंगराच्या पाडा संघाला. 12.80 ची सरासरी इथून जरूर गाठायची आहे. बॅटिंग करत असताना डोंगराच्या पाडा संघाला नवीन खेळाडू नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या तुषार पाटीलने. आता राज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. टोटल 50 धावेंचा पाठलाग कसा राहील हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. राजा राणी घोट टीमला मी विनंती करू आपण आला असाल तर कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यानंतर लगेचच आपला सामना केला जाईल. इथे देखील पहा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट. इट्स अ कडक हिट. चेंडू जातोय सरळ. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन.
अगदी स्पीच हिटच्या फटक्यानं फलंदाज अक्षय कडूच्या बॅटमधून चौकार पाहिला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड फील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही, त्यामुळे हा चेंडू सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र डॉट बॉल. इथून मात्र चांगली इथे तंतोतंत खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला पाहायला मिळतो. एक साईडला डोंगरेचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना 12 पाडा. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये जरूर दाखल होईल, यामध्ये तील मात्र शंका नाहीये. राजगावण्याचा पुढचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी, विकेट मिळेल का? तिथे मात्र जीवनदान इथं दिलं जाते, ते म्हणजे अक्षय कडूला. जीवनदानाचा कितपत आता फायदा उचलेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. पकडो कॅच जीतो मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण समीकरण पाहत असतो. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. रोहित शर्माने जाकीरचा झेल सोडला होता भारत विरुद्ध बांगलादेशच्या मॅचमध्ये, आणि तिथून मात्र 150 धावांची पार्टनरशिप हृदय आणि जाकीर यांच्या माध्यमातून करण्यात आल्याने टोटल धावसंख्येचा विचार केला तर 238 धावा उभारल्या गेल्या होत्या. त्यामुळे मॅचमध्ये कॅचेस फार इम्पॉर्टंट असतात. इथे मात्र कॅच सोडले. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर ग्रीजरमध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे. टोटल धावफलकावरती आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती लागलेत. अक्षय कडूला जीवनदान दिलं जाते. अक्षय कडू जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील, कारण अक्षय कडूची क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. गोलंदाज राज गावन मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन आलाय. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहेत तिथे. एकदा पूर्ण थोडंसं फंबल झाले होते, परंतु त्याचा फायदा इथे उचलला नाहीत. एक धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 19 धावा धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ इथून जो संघ करेल तो नक्कीच पुढील फेरीमध्ये जरूर दाखल होईल. चांगली मॅच पाहायला मिळते. खरं तर 12 पाडा विपक्ष डोंगरेचा पाडा, दोन टीम दरम्यान बिग फाईट मॅच. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. वाईड स्लॉंगनला खेळाडू, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. वन बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. तर 12 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचला, ते म्हणजे बिनबाद 23 धाब्यांवरती. आता येणारे चेंडू 12 आणि धाव संख्येची गरज असेल ती म्हणजे 27 धाब्याची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 27 ची गरज. कोणता संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल हे मात्र थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. राजा राणी घोट सुपर 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ मिळाला. इथून जो संघ जिंकेल तो राजा राणी घोट संघासमोर फाईट बॅक करेल. 1 मिनिटाचा आपल्याकडे अवधी आहे, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक सुमधुर गीत. असताना आपल्याला पाहायला मिळतात 10 चेंडूमध्ये 20 धाब्यांची बहारदार खेळी अक्षय कडू याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अशीच एकंदरीत विचार केला बॅटिंग करत असताना डोंगरेचा पाडा संघाचा, तर सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. त्यामुळे येणारे 12 चेंडू 27 धाबा मी म्हणेल जास्त नाही आहेत. प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले, एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं तर सहज टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. परंतु इथून कशा प्रकारे खेळ सादर करेल टीम डोंगरेचा पाडा का गोलंदाजीचा बोलबाला राहील 12 पाडा संघाचा हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. वैयक्तिक पहिला सांघिक कोट्यातील तिसरं षटक जरीर दलवी मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन राईट टॅप ओव्हर द विकेट.
पहिला चेंडू प्रहार केलाय, उंची जास्त, एलिव्हेशन मिळेल का? यस, एलिव्हेशन मिळेल. चेंडू जातोय सरळ मिड विकेट रीजन, बाउंड्री लाईन क्लिअर करत हाय अँड हँडसम शानदार षटकार. अगदी जखमेवर मीठ सोडणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अक्षय कडूचा झेल सोडला होता आणि त्याने मात्र ठोकलाय आता षटकार. यावेळी देखील बॅकवर्ड पॉइंटला पंच केलाय, अगदी चॉप केला होता. खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केले, ते नकार दिलाय. फेकी चांगली राहिली, एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावा फलकावरती 30 धावा फलकावरती, म्हणजे 20 धावेची गरज. मॅच अतिशय दमदार पाहायला मिळते. मॅच मध्ये कडवं आव्हान, ट्विस्ट निर्माण झालंय या मॅच मध्ये बवाल झालाय. गोलंदाज तयार. यावेळी देखील ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाकडून सुकी फेकी डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र जोखीम भरा रन. क्विक सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 31. 31 धावा, अजूनही 19 धावेची गरज. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जरीर दलवी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळी खोलवर टाकला होता चेंडू, अगदी ब्लॉक होल पद्धतीचा यॉर्कर करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला करतर चेंडू ड्राईव्ह केला. 2 धावेचा प्रयत्न सफल झालाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सलामीचे 2 बॅट्समन, अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अक्षय कडू आणि प्रदीप पाटील. अक्षयच्या बॅटमधून आपल्याला चांगले मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्याची साथ प्रदीप पाटीलनं खरंतर चांगली निभवले. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. टोटल 33 ते 30 धावा, 17 धावेची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये डोंगरेच्या पाडा संघाला. यावेळी देखील लॉंग साईडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत तिथे. वाईडिश लॉंग ऑनला 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा मात्र इथून आता प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा टीमला अद्याप तिसऱ्या षटकातले आपण काही चेंडू शिल्लक पाहतो. शेवटचा चेंडू म्हणजेच येणारे 7 बॉल आणि 16 धावेची गरज. क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, दमदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ऑनलाईन म्हणजे प्रेक्षक तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आम्हाला, त्यांचं देखील आपण या मॅच मध्ये, या शृंखलेमध्ये सरचे स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळी प्रॉपर टायमिंग, क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर शेवट गोड केलतोय बॅट्समन प्रदीप पाटीलच्या बॅट मधून तडका येतोय. शानदार षटकार. देखील षटकार टोकला. अशा रीतीनं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे टोटल 40 धावा. आता येणारे चेंडू 6 आणि 10 धावेची गरज 12 पाडा टीमला. इथून मात्र एखादा मोठा फटका विजयाच्या दिशेने वाटचाल करेल टीम डोंगरेचा पाडा. एखादा डॉट बॉल बरंच काही सांगून जाईल 12 पाडा टीमला. त्यामुळे मॅच अत्यंत महत्वाची आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. अतिशय दमदार सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरी लढत आपण पाहतो. स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष करत असताना आयशा 11 12 पाडा टीम. चला टाइम नको स्पीडअप करा. काल आपण पाहिलं खरं तर जिथं एवढ्या वेळामध्ये हा सामना संपला होता.
पावणे 1 वाजता खरं तर सामने संपले होते कालच्या रात्रीमध्ये, त्यामुळे आज थोडासा उशीर झालाय, वेळापत्रक थोडंसं दूर होत चाललंय. पहिला चेंडू गॅप मध्ये चेंडू ढकलायचा आहे, चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधून गोळीच्या वेगाने सुसाट चौकार. या चौकाराने मात्र मॅच पूर्णपणे खुली केले डोंगरेच्या पाडा संघासमोर, कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला फलंदाज अक्षय कडूच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. आता येणारे चेंडू 5 आणि 6 धाब्याची गरज. इथून मात्र 12 पाडा टीमला जिंकायचा असेल तर डॉट बॉल येणं तेवढंच अनिवार्य राहील. एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटिंग करणाऱ्या डोंगरेच्या पाडा टीमवरती. रिव्हर्स अटेम्प्ट, क्या बात आहे. क्षेत्ररक्षणचं जाळं मात्र तिथं रचलं होतं. खरं तर कॅप्टनला माहिती होतं रिव्हर्स अटेम्प्ट इथून फलंदाज अक्षय कडू करतो, त्या कारणानं खरं तर तो खेळाडू बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये खरं तर ठेवण्यात आला आणि तिथून मात्र फक्त आणि फक्त एक धाव जरूर डोंगरेचा पाडा टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल धावा पलकावरती आपण पाहतो 45, 45 धावा. येणारे 4 बॉल 5 धाब्याची गरज. एखादा मोठा फटका विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पूर्णपणे अजूनही पकड निर्माण करेल 12 पाडा टीम. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एक साइडला 12 पाडा आहेत, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना डोंगरेचा पाडा. यावेळी फुल टॉस, गॅप मध्ये चेंडू ढकललाय, गॅप शॉट सिलेक्शन, नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 रन. फलंदाज आपण पाहू शकाल प्रदीप पाटीलच्या बॅटमधून चौकाराला आता मात्र फक्त एक धावेची गरज असेल. स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 बॉल 1 धावेची गरज. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनने सजवले 12 पाडा टीमच्या. 3 बॉल 1 धावेची गरज. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं 2 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड झाली होती. इथून मात्र डिफेंड होईल का? सहजरित्या चेंडूला दिशा दाखवली आणि तिथे मात्र विजयी चौकार ठोकलाय प्रदीप पाटीलनं आणि सलामीवीर 2 फलंदाजांनी सामना जिंकवलाय, ते म्हणजे स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ विजयी. चला बॉल जमा करायचा आहे. थँक्स. आताच्या लढतीमध्ये ते हॅलो